ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. अध्याय 16. राम म्हणाला, हे भगवन, तू जो हा मोक्षमार्ग उत्तम वर्णिलास, याविषयी अधिकारी कोण आहे हे सांग. याविषयी मला मोठा संशय आहे. शंकर म्हणाले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्रिया, ब्रह्मचारी, गृहस्थ, अनुपनीत अथवा उपनीत, द्विज, वानप्रस्थ, विदूर, संन्यासी, पाशुपत, व्रत करणारा, हे सर्व याविषयी अधिकारी आहेत. फार काय सांगू. शिवार्चनाविषयी ज्याला भक्ती असेल तोच याविषयी अधिकारी, आणि ज्याचे चित्त अन्यत्र आसक्त असेल तो अधिकारी नाही. तसेच मूर्ख, आंधळे, बहिरे, मुके, शौचाचारहीन, विहित कर्मे न करणारे, अज्ञजनांचा उपहास करणारे, भक्तिहीन आणि विभूती व रुद्राक्ष धारण करणाऱ्या, पाशुपत व्रत्याचा द्वेष करणारे, हे सर्व अनधिकारी आहेत. गुरुरूप जो मी, त्या माझा पाशुपत व्रताचा व विष्णूचा जो द्वेष करतो तो कोटी जन्मानेही मुक्त होणार नाही. अनेक यज्ञ यागादी कर्मे करणारा असला तरी ज्याला शिवरूपाचे ज्ञान नाही व जो शिवभक्तिहीन, तो संसारातून कधीच मुक्त होत नाही. जे केवळ फलाच्या लोभाने वेदबाह्य कर्माच्या ठिकाणी आसक्त झालेले असतात ते केवळ दृष्ट मात्र फल म्हणून मोक्षाविषयी अधिकारी नाहीत. तशी काही क्षेत्रेही मोक्षदायक आहेत. काशी, द्वारका, श्री शैल्य पर्वत, व्याघ्रपूर या क्षेत्रामध्ये देहांत झाल्यास माझ्या प्रसादाने संसाराचे तारक असे ब्रह्म पावतो. ज्याचे हात, पाय, मन ही इंद्रिये नियमित मार्गानेच वागणारे आहेत. तसेच विद्या, तप आणि कीर्ती यापासून ज्याला गर्व झाला नाही त्यालाही द्वारकादी क्षेत्रे देहांत झाल्याने प्राप्त होणारे फल प्राप्त होते. जो ब्राह्मण अनुपनीत आहे त्याचा याप्रमाणे अधिकार सांगितला. त्याने श्राद्ध प्रसंगाशिवाय वेद मंत्राचा उच्चार करू नये. त्याला उपनयनाने प्राप्त होणारे दुसरे सावित्र जन्म जोपर्यंत प्राप्त झाले नाही तोपर्यंत तो शूद्र समान आहे. नामसंकीर्तन आणि ध्यान ही करण्याविषयी सर्वच अधिकारी आहेत. मी शिवरूप आहे असे जर प्राणी शिवाचे ध्यान करील तर संसारातून मुक्त होईल. कारण दान, तप, वेदाध्ययन किंवा इतर कोणतीही कर्मे यांना या ध्यान योगाच्या सहस्रांशाचीही योग्यता नाही. जाती, आश्रम, अंगे, देश, काल किंवा आसनादी साधने यांची ध्यान योगाला अपेक्षा नाही. तर चालताना, बोलताना, उभा राहून, निजून किंवा दुसरे काही काम करीत असता किंवा मोठा पापी असूनही जर तो ध्यानयोग करील तर खचितच मुक्त होईल. या योगाविषयी आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही. याला संकट येत नाही. या धर्माचे थोडे जरी अनुष्ठान झाले तरी ते मोठ्या भयापासून रक्षण करते. आश्चर्य, भय अथवा शोक प्राप्त झाला असता किंवा शिंक आली असता कोणत्या तरी मिशाने का होईना जो माझे नामस्मरण करेल तो परमगती पावेल. महापातकाने युक्त असून सुद्धा जो मरणकाली माझे स्मरण करून नमः शिवाय या मंत्राक्षर मंत्राचा उच्चार करतो तो मुक्त होतो, यात मुळीच संशय नाही. जो आपल्या शुद्ध अंतकरणाने आत्मस्वरूपी हे सर्व विश्व शिवरूप आहे असे पाहतो त्याला क्षेत्रवास, तीर्थसेवन किंवा इतर पुण्यकर्मे करण्याची काय जरूर नाही. ज्याला शिवभक्तीची अपेक्षा आहे मग तो योगी असो अथवा नसो त्या प्रत्येकाने नित्य विभूती आणि रुद्राक्ष यांचे धारण करावे. अग्निहोत्राचे भस्म आणि रुद्राक्ष जो धारण करतो तो महापातकी असेल तथापि मुक्त होतो, यामध्ये संशय नाही. शंकराच्या आराधनाची इतर कर्मे करो किंवा न करो जो केवळ सर्वदा शिवनामाचा जप करतो तो मुक्त होतो. मरणसमयी रुद्राक्ष आणि विभूती जो धारण करतो तो कोट्यावधी महापातकाने युक्त असा नराधम असला तरी त्याच्याजवळ यमदूत कधीच येत नाहीत. जो बिल्व वृक्षाच्या मुळातील मृतिकेचा अंतकाळी आपल्या शरीराला लेप करतो त्याला भिवून यमदूत पळतात. राम म्हणाला, हे भगवन, कोणत्या कोणत्या मूर्तीचे ठाई पूजा केली असता तू प्रसन्न होतोस ते मला सांग. हे विभो, याविषयी मला मोठी जिज्ञासा उत्पन्न झाली आहे. शंकर म्हणाले, मृतिका, गोमय, भस्म, चंदन, वाळू, काष्ट, पाषाण, लोखंड, केशरादी रंग, काश्य, खापरसूत, पितळ, तांबे, रुपे, सुवर्ण, कोणत्या तरी प्रकारचे रत्न, पारा किंवा कापूर यापैकी कोणत्या तरी द्रव्याने शिवमूर्ती किंवा शिवलिंग करून त्या ठिकाणी माझी पूजा करावी, म्हणजे त्यापासून कोटी गुणित फल होते. जो गृहस्थ आश्रमी असेल त्याने मृतिका, काष्ट, काश्य, लोह किंवा पाषाण यांचीच प्रतिमा करावी. त्यापासूनच त्याला नित्य कल्याण प्राप्त होते. मृतिकेच्या प्रतिमेपासून आयुष्य
काष्टाच्या प्रतिमेपासून संपत्ती, काश्य प्रतिमेपासून कुलवृद्धी, लोह प्रतिमेने धर्मबुद्धी, पाषाण प्रतिमेपासून पुत्रप्राप्ती अशी अनुक्रमाने फले प्राप्त होतात. बिल्व वृक्षाच्या ठिकाणी किंवा त्याच्या फलाच्या ठायी जो माझी पूजा करतो तो इहलोकी अतुल संपत्ती भोगून देहांती माझ्या लोकी प्राप्त होतो. बिल्व वृक्षाच्या सन्निध बसून जो कोणत्याही मंत्राचा विधीपूर्वक जप करील त्याला 1 दिवस जप केल्यानेच पुरश्चरण केल्याचे फल प्राप्त होईल. जो बेलबागेत पर्णकुटिका करून नित्य वास करील त्याचे सर्व मंत्र 1 वार जप केल्याने सिद्ध होतात. पर्वताच्या माथ्यावर, नदीच्या तीरावर, बिल्व वृक्षाच्या मूलप्रदेशी, शिवमंदिरामध्ये, अग्निहोत्राच्या होमशाळेत अथवा विष्णूच्या सन्निध जो कोणत्याही मंत्राचा जप करील त्याला दानव, यक्ष, राक्षस हे विघ्न करीत नाहीत. त्याला पापे स्पर्शही करीत नाहीत. तो शिव सायुज्य पावतो. पृथ्वी, उदक, अग्नी, वायू, आकाश, पर्वत किंवा आत्मा या स्थानी जो भक्तिपूर्वक माझी पूजा करील तो हे राघवा लवमात्र आराधनानेच संपूर्ण फळ पावेल. हे रामा, आत्मपूजेसारखी दुसरी पूजाच नाही. चांडाल देखील आत्मपूजेच्या योगाने माझी सायुज्य पावतो. आता आसनाचे फल सांगतो. कंबलासनावर बसून पूजा करील तर सर्व मनोरथ पूर्ण होतील. कृष्णार्जनाच्या आसनाने मुक्ती प्राप्त होते. व्याघ्र चर्मासनाने मोक्ष मिळतो. दर्भासनाने ज्ञान प्राप्त होते. पल्लवानी केलेल्या आसनाने आरोग्य प्राप्त होते. पाषाणाच्या आसनाने दुःख प्राप्त होते. काष्टासनाने अनेक प्रकारचे रोग प्राप्त होतात. वस्त्रावर बसल्याने संपत्ती प्राप्त होते. आणि केवळ भूमीवरच बसून जप केला तर मंत्रसिद्धी होत नाही. उत्तरेकडे तोंड करून किंवा पूर्वेकडे तोंड करून बसून जप, पूजा इत्यादी कृत्ये करावीत. हे राजा, आता जपमालेचा विधी सांगतो ऐक. स्फटिक मालेने साम्राज्य प्राप्त होते. पुत्रजीव नामक मण्याने अतिशय संपत्ती प्राप्त होते. दर्भग्रंथाची माला केली तर त्यापासून आत्मज्ञान प्राप्त होते. रुद्राक्षांनी सर्व मनोरथ सिद्ध होतात. प्रवाल मालेने सर्व लोक वश होतात. आवळ्याच्या माळेने मोक्ष प्राप्त होतो. मुक्ताफळांची माला सर्व विद्या देते. माणिकांची माला त्रैलोक्याला वश करते. नील किंवा मरकत मण्याची माला केली तर तिच्यापासून शत्रू भितात. सुवर्णाच्या मण्याची माला केली तर त्यापासून मोठी संपत्ती प्राप्त होते. रुपयाच्या मण्याची माला केली तर तिच्या योगाने ज्या कन्येची आपण इच्छा करावी ती कन्या आपल्याला भार्या प्राप्त होते. आणि पाऱ्याचे मणी करून त्यांची माला केली तर त्यापासून वर सांगितलेले सर्व मनोरथ प्राप्त होतात. मालेचे मणी अष्टोत्तर शत असावेत हे फारच उत्तम आहे. 100 मणी असणे हे उत्तम. 50 मध्यम किंवा 54 ही मध्यमच. 27 अधम आणि 25 तर अति अधम. आता 100 मण्याची माला असेल तर अ पासून अळ पर्यंत 50 अक्षरे एक वेळ अनुक्रमाने आणि एक वेळ उलट मोजून ळ यास मेरू कल्पून मालेच्या 100 मण्यावर या वर्णाचा न्यास करून माला तयार करावी व कोणाला दाखवू नये. अशा वर्णविन्यास केलेल्या मालेने 1 वार जप केल्यानेच पुरश्चरण केल्यासारखे होते. डाव्या पायाची खोट गुदस्थानावर ठेवून उजव्या पायाची खोट लिंगावर ठेवावी आणि आसन घालावे. या आसनाला योनिबंध असे म्हणतात. हे सर्वात उत्तम आसन होय. या योनी मुद्रासनावर बसून एकाग्र चित्ताने कोणत्याही मंत्राचा जप केला असता सर्व सिद्धी प्राप्त होतात. छिन्न, रुद्र, स्तंभित, मिलित, मूर्छित, सुप्त, मत्त, हिनवीर्य, दग्ध, त्रस्त, शत्रू पक्षक, बाल, यौवन, मत्त, वृद्ध इत्यादी कोणत्याही प्रकाराने मंत्र दूषित झाले असता योनी मुद्रासनावर बसून त्याचा जप करावा. म्हणजे ते सर्व मंत्र सिद्धी होतात, नाहीतर व्यर्थ होतात. मंत्राचा जप करणे तो ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे उषाकालापासून मध्यान्हपर्यंतच करावा. मध्यानापुढे जप केल्याने नाश होतो. पुरश्चरण किंवा कोणताही सकाम जप याविषयी हा विधी आहे. नित्य नैमित्तिक आणि तपश्चर्या यांना हा नियम लागू नाही. त्या कर्मासंबंधीचा जप सर्व काल करावा, त्याला काही दोष नाही. हे रघुत्तमा, जो इंद्रिय जिंकून माझ्या मूर्तीचे ध्यान करून निष्काम बुद्धीने रुद्रजप करील अथवा ओम नमः शिवाय या षडक्षर मंत्राचा जप करील, तसेच अथर्वशीर्ष किंवा कैवल्योपनिषद यांचा जप करील, तो त्याच देहाने शिवसायुज्य पावेल. जो जितेंद्रिय होऊन या शिवगीतेचे नित्य अध्ययन करील किंवा जो श्रवण करील तो या संसारापासून मुक्त होईल यात संशय नाही. सूत म्हणाला,
भगवान शंकर याप्रमाणे रामाला शिवगीतेचा उपदेश करून त्याच ठिकाणी अंतर्धान पावले. रामचंद्र सुद्धा आपणाला कृतकृत्य मानता झाला. याप्रमाणे ही शिवगीता मी संक्षेपाने तुम्हाला वर्णन केली. हिचा नित्य एकाग्र चित्ताने जो पाठ करील अथवा श्रवण करील त्याला मुक्ती म्हणजे केवळ हातावर आहे. म्हणून हे ऋषी हो, हे लोक हो, तुम्ही नित्य एकाग्र चित्ताने हिचे श्रवण करा. हिच्या श्रवण मात्राने अनायासाने मुक्ती प्राप्त होते, यामध्ये संशय नाही. यात शरीर क्लेश नाही, मानसिक क्लेश नाहीत, धन व्यय सुद्धा नाही, काही खर्चावे लागत नाही, स्वतःला कोणतीच पीडा नाही. केवळ श्रवणानेच कैवल्य मुक्ती प्राप्त होते. म्हणून हे ऋषीश्वर हो, तुम्ही नित्य शिवगीता श्रवण करा. हे ऐकून ऋषी म्हणाले, हे सुता, आजपासून तू आमचा आचार्य, तूच पिता, तूच गुरु. कारण मायेच्या परतीराला आज तू आम्हाला पोचवलेस. आपल्याला जन्म देणारा आणि ब्रह्मज्ञान देणारा या दोघा पित्यांमध्ये ब्रह्मज्ञान देणाऱ्या पित्याची योग्यता विशेष आहे. तस्मात हे सुता, तुझ्याहून आम्हाला दुसरा कोणीच श्रेष्ठ गुरु नाही. व्यास म्हणाले, असे बोलून ते सर्व ऋषी संतुष्ट होऊन सुताची स्तुती करीत सायं संध्या उपासना करता गौतमी नदीवर गेले. या ठिकाणी श्री शिवगीतेमधील गीताधिकार निरूपण नावाचा 16वा अध्याय समाप्त झाला आणि या ठिकाणी शिवगीता सुद्धा समाप्त झाली.